भावनाताई, अगं मला वाटलं होतं तू घरीच येशील. अगं हो, मी घरीच येणार होते, पण अगं सकाळी उठून बरीच प्रचाराची कामं करायची होती ना, ती सगळी पूर्ण केली आणि मग डायरेक्ट. बरं आता आलीयस तर चल मला मदत कर. हो हो. जानू, अगं भावी नगराध्यक्ष आहे ती आता. आपल्या उद्घाटनाला आली आणि तिला कामाला लावायचं का? हे एकदम करेक्ट बोललात. काय तुमचं सिद्धिराज? वहिनी उगाच माझी मजा काय घेतेस? आणि सिद्धिराज तुम्ही उगाच साथ देताय तिला? जानू तू सांग ग बिंदास मला काम सांग, काय करायचंय? अरे भावना विचारतेस काय? आता आपल्या फॅक्टरीचं उद्घाटन करायचंय आणि काय? हो हो. गुरुजींनी सांगितलंय मुहूर्तावर फीत कापली गेलीच पाहिजे. संपला विषय. तर मग आता श्रीनिवास दळवी यांच्या फॅक्टरीचं आपण उद्घाटन करणार आहोत आणि आता आपण वरदला विनंती करूया की या उद्घाटनाचा मान त्यांनी घ्यावा. चला सगळ्यांनी पटकन या ठिकाणी जमा. चला 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 पटकन सगळ्यांनी इकडे जमा. या 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 हो, काका या या या. अरे वरद कुठे आहे? वरद, अरे कुठेस? लवकर ये. अगं बाई कुठे गेला? अरे कुठे गेला वरद? ए वरद, कुठे गेला हे वरद? अरे कुठे ए, वरद. बाहेर ये लवकर. अरे अरे काय करतोय तू? उद्घाटन तर होऊ दे. आधीच काय फॅक्टरीच्या हात जातोय. काका फॅक्टरी आपलीच तर आहे म्हणून बघायला गेलेलो. बघा बरं वरद, ऐक आता ही कात्री घे आणि तुझ्या आणि आजोबांच्या फॅक्टरीचं उद्घाटन कर. धर. सावकाश बाळा. आजोबा कापू? अरे विचारतोस काय? अर्थातच काप. कारण वरद तुझ्या सायन्सच्या प्रोजेक्टमुळे हा शोध लागला आणि आज आपली फॅक्टरी सुरू होते, त्यामुळे फीत तूच कापणार. काप. परत आजी आजोबांचे आशीर्वाद घे हा आधी. खूप खूप मोठा हो रे. तरी म्हटलं सगळं छान गोड सुरू असताना अजून मिठाचा खडा कसा पडला नाही. मारला संतोषला टोमणा मारला. आता समाधान झालं असेल ना तुमचं, संतोषला टोमणा मारला म्हणून. अगं आई, मला काय हौस नाहीये सगळ्यांच्या आनंदात मिठाचे खडे टाकण्याची, कळलं ना? हा, हे सगळं जे काय घडतंय ना ते माझ्या मुलाच्या प्रयत्नाने घडतंय. तेव्हाच सांगत होतो की हे पेटंट विका आणि पैसे घ्या, सगळ्यांना वाटून घेऊ. पण नाही, तुम्ही ते केलं नाही. काय केलं? त्याच पेटंट स्वतःच्या नावावर केलं आणि आता स्वतःच्या नावे हे सगळं फॅक्टरी काढताय. कशाला वाद घालतोयस रे? गप्प बस ना जरा.